कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल दे, अधिपतींना फोन दे, त्यांचं अभिनंदन करते। ते नाहीयेत अगं इथे। हो का? बरं ठीक आहे। बरं, घरी सगळे कसे आहेत? व्यवस्थित आहे ना सगळं? हो हो बरे। तुम्ही कसे आहात? आणि इरा काय म्हणते? बरी आहे का ती? इराचं काय ग? इराचं आपलं नेहमी सारखंच, काही सुधारणा नाही। आम्ही सगळे नीट आहोत, व्यवस्थित आहोत। आमची नको ग काळजी करू। मला खरं सांगू का अक्षरा, मला ना तुझ्याकडनं सगळं 10 दिवसांचं ऐकायचं होतं ग। सगळा रिपोर्ट हवा होता। काय काय केलं, कसे गेले तुझे 10 दिवस? हा, एक काम करतेस का, तुम्ही दोघं या जेवायला इकडे। म्हणजे कसं निवांत बोलूयात, बसूयात, हा गप्पा वगैरे होतील। खूप दिवसात निवांत गप्पा मारल्या नाही का? आणि फोनवर किती बोलणार ना, छान प्रत्यक्ष भेटून गप्पा मारू आणि सांग सगळं मला काय काय घडलं ते। हा आई अगं आता घरी यायचं तर मला माहिती नाही, पण म्हणजे आता नाही सांगू शकत मी। पण आमचं 2-4 दिवस जरा बाहेर जायचं चाललंय, फिरायला कुठेतरी। अगं बाई वाह, अगं खूप छान। नाही खरंच जा गं अक्षरा, गरज आहे का तुम्हाला दोघांना कुठेतरी फिरायला जायची। हा जा, खरंच जा। नाही नाही, अजून ठरलं नाहीये तसं पक्क। हा बघू, ठरलं की कळवते। हो, अगदी निवांत कळव मला, काही घाई नाहीये। हा तू आधी तिकडचं बघ ग सगळं। हा बरं अक्षरा, तू गडबडीत दिसतीयस, नंतर बोलूयात का आपण? हो हो हो, ठीक आहे बोलूया नंतर, बोलूया। फोन कर मला। हा बराच वेळ लागला अधिपतींना। मॅडमना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतील का? काय झालं? काय झालं? असे का दिसताय? नाही म्हटल्या का मॅडम? हा, का रागवलं? तुम्ही चिडल्या असतील ना? चिडल्या का? काय का नाही म्हटल्या? काय झालं? माफ करा हो मास्तरीनबाई, पण खरंच नाही म्हणले आहे साहेब। ठीक आहे। आम्हाला बी लय वाईट वाटलं। कधी नव्हे ते तुम्ही काय तर मागितलं, तेवढी इच्छा आम्ही तुमची पूर्ण करू शकलो नाही। आई साहेबांच्या शब्दाविरुद्ध नाही जाऊ शकत हो, तुम्हाला तर माहित आहे। पण मी तोडगा काढला याच्यावर। हा बोला। तुम्हाला जायचं ना, तुम्ही जावा एकट्या, मी सगळी तुमची व्यवस्था करतो की। काय? मला एकटीला फिरायला जायची हौस नाही, मला तुमच्या बरोबर जायचंय। तुम्हाला कळतंय का अधिपती? तुमच्या बरोबर आपण दोघांनी फिरायला जावं अशी इच्छा आहे माझी। जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार, माझ्या इच्छेला मुरड घालते। मास्तरीनबाई तुम्ही बघा, तुम्ही नाराज होऊ नका। दुसरं काय बी मागा की तुम्ही। मला नकोय दुसरं काही, मला तुमच्या बरोबर फिरायला जायचंय बाहेर। मला वाटलं होतं तुम्ही ह्यावेळी तरी स्टँड घ्याल मॅडम समोर, कन्व्हिन्स कराल त्यांना काही करून। तुम्हाला माहिती आहे ना माझी इच्छा आहे। नाही, तुम्ही तेच केलं जे तुम्ही नेहमी करता। त्या नाही म्हटल्या आणि तुम्ही फक्त मान हलवली। मी नेहमीच मान मारून जगायचंय का? जाऊ दे, मी माझ्या कुठल्याच इच्छा व्यक्त नाही करणार आहे। मी काही मागणारच नाही तुमच्याकडे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।